नंतरची बातमी आहे ती तापमानासंदर्भातली जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा कायम आहे। सलग 5व्या दिवशी तापमान 42 अंशांच्या पार गेलंय। वाढत्या तापमानासोबतच हवामान खात्याने उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यताही वर्तवली आहे। त्यामुळे वाढत्या तापमानाबरोबरच जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण देखील पाहायला मिळतंय। उकाडा मोठ्या प्रमाणात जाणवतोय, त्यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झालेत। याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। जळगाव जिल्ह्यात गेल्या 5 दिवसापासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून 5व्या दिवशीही जळगाव शहराचे तापमान 42.5 अंश सेल्सिअस नोंद करण्यात आली आहे। दरम्यान वाढत्या तापमानामुळे जनजीवनावर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून पुढील काही दिवस जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। त्यामुळे तुर्तास तरी वातावरणामध्ये काही प्रमाणात बदल जरी झाला असला तरी मात्र मोठ्या प्रमाणात तापमान आणि सोबतच ढगाळ वातावरण अशा परिस्थितीमध्ये आर्द्रतेमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून परिणामी भासमान देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे। भासमान अर्थात शरीराला जाणवणारे तापमान हे जवळपास 45 डिग्री सेल्सिअस असल्याचा अंदाज जो आहे हा हवामान तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे। आणि याच अनुषंगाने खरं तर उकाड्यामुळे नागरिक देखील मोठ्या प्रमाणात हैराण झाले आहे। परिणामी शीतपेयांच्या दुकानावरती ग्राहकांची व नागरिकांची मोठी गर्दी जी आहे ही पाहायला मिळत आहे। एकीकडे प्रशासनाच्या वतीने वाढत्या तापमानामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा हा देण्यात आलेला असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन जे आहे ते केलेलं आहे। मात्र ज्या पद्धतीने आता अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवल्यामुळे पुढील काही दिवस भासमानाचा मोठा परिणाम जो आहे हा जाणवू शकणार आहे आणि परिणामी उष्ण वारे आणि आर्द्रतेमुळे देखील शरीरावरती व आरोग्यावरती विपरीत परिणाम होण्याची शक्यता आरोग्य तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे। आणि याच अनुषंगाने प्रशासनाकडून देखील आता नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन जे आहे ते केलं जात आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।